विनायकजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. मात्र अतुल सर, जे आपल्याला सुरुवातीलाच आलेले जे महत्त्वपूर्ण कल आहेत आणि महत्त्वपूर्ण विभागातून आलेले ते कल आहेत, त्याकडे तुम्ही कसं पाहताय? ही सुरुवात या पक्षांसाठी कशी आहे? पोस्टल मतदान आहे. हो, सुरुवात चांगली आहे. म्हणजे बारामतीच्या बाबतीत थोडंसं मला जे वाटत होतं तेच घडू शकेल, पण अजून पुढचे काही यंत्र खुलायचे आहेत. ओपन झाल्यानंतर समजेल. देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, वडेट्टीवार हे विजयी होतील, याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे. त्यामुळे सुरुवातीच्या हे कौल जो मिळालेला आहे पोस्टलमध्ये, तोच ट्रेंड पुढे राहील असं सध्या तरी वाटतंय ह्या उमेदवारांच्या बाबतीत. बरं. अगदी. विशाल सर, एक मुद्दा या चर्चेतून एक असा उपस्थित होतोय की प्रचार सभेत असू दे किंवा इतरही जाहीरनाम्यात ही निवडणूक जी होती ती विकासापेक्षा भावनेच्या पीचवर जास्त वळताना आपल्याला बघायला मिळाली आणि त्याचाच कुठेतरी परिणाम या सगळ्या कलांमध्ये दिसतोय का? भावनेतून होणारं राजकारण आता मात्र या राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारं ठरणार आहे का? हा मुद्दा आहे. बरोबर आहे अतुलजी. त्याच अनुषंगाने जसं लाघवी म्हणाला त्यावेळेला की भावनेला हात घालण्याचा प्रयत्न प्रत्येकानं केलेला होता. कुणाची शेवटची निवडणूक होती, कुणासाठी प्रतिष्ठेची निवडणूक होती, कुणाला बहिणी आठवत होत्या, अशा अनेक गोष्टी आपल्याला सगळ्या पाहायला मिळालेल्या होत्या. मात्र त्या अनुषंगानं या निकालावरती किंवा सुरुवातीला आलेल्या कलांवरती परिणाम करणारे हे मुद्दे किती महत्त्वाचे ठरू शकतात? विकासापेक्षा भावनेवरच ही निवडणूक झाली. बरं. त्यामुळं तुम्ही जे म्हणताय त्याबद्दल काहीही दुमत असण्याचं कारण नाही. विकास हा नंतर फेकला गेला आणि तो शेवट भावनेवर आला, धार्मिक ध्रुवीकरणावर आला आणि त्यातून काही मुद्दे वर उपस्थित केले गेले. त्यामुळं बेरोजगारी, महागाई हे मुद्दे बाजूला फेकलेच गेले. ते शेवटच्या टप्प्यामध्ये विदर्भात फक्त सोयाबीन, कापूस हा मुद्दा आला. मराठवाड्यामध्ये धार्मिक ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. उत्तर महाराष्ट्रात कांद्याचा प्रश्न आला, पण तिथंही जातीय समीकरण पुन्हा सुरू झाले. बरोबर. त्यामुळं भावनेशी खेळणं हे राजकारणाचं काम आहे आणि त्याच्यावर मताची पोळी वाजणं हे त्यांचं ठरलेलं ब्रीदवाक्य आहे. बरं. त्यामुळे प्रत्येक पक्ष किरण सोनवणेजी, जे विश्लेषण आता त्यांनी केलेलं ते तुम्हाला मान्य आहे का? अतुलजी, निवडणुका प्रत्येक राजकीय पक्ष भावनेवर घेऊन जातात. म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्या निवडणुकांकडे पुन्हा एकदा येतो. वरळीमधून आदित्य ठाकरे आघाडीवरती असल्याची मोठी बातमी. कुलाब्यामधून राहुल नार्वेकर आघाडीवरती आहेत. तर अब्दुल सत्तार सुद्धा आघाडीवर आहेत. पैठणमधून विलास बुमरे आघाडीवर असल्याची बातमी आता समोर येते. महत्वाची बातमी या आघाडीची. सिल्लोडमधून अब्दुल सत्तार आघाडीवर आहेत. वरईमधून आदित्य ठाकरे आघाडीवर असल्याची बातमी ही समोर आलेली आहे. तर आपण पाहतोय कुलाब्यामधून राहुल नार्वेकर सुद्धा आघाडीवर आहेत. नुकतंच आपण ऐकलं राहुल नार्वेकर म्हणाले की महायुती 175 पार जाईल. तर महत्वाच्या बातम्या आता समोर येतात. युगेंद्र पवार आघाडीवर, सातत्यानं बारामतीतून युगेंद्र पवार लीड घेताना दिसत आहेत. तर दादा मात्र पिछाडीवर आहे. धाकधूक वाढलेली आहे. प्रेरणाताईंकडे जाणार आहे, विचारणार आहे. पण सोनावणेजी, तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करा. किरणजी, सगळ्याच्या निवडणुका तुम्ही जर पाहिलं, लोकसभेची निवडणूक सुद्धा संविधान खतरे में किंवा अल्पसंख्याकांचे ते असे प्रत्येक निवडणूक ही कुठल्या तरी भावनेवर लढली जाते. पण लोक, मतदार आता मोठ्या प्रमाणामध्ये त्या बाबतीत सुशिक्षित होत आहेत आणि आम्ही ही निवडणूक जास्तीत जास्त विकासाच्या मुद्द्यांवरती, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती याच्यावरतीच लढवलेली आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांची सगळी भाषणं जर तुम्ही पाहिली तर सर्वसामान्य माणसाला जो काही दिलासा द्यायचा असेल, मग लाडक्या बहिणी असतील, युवक असतील, वृद्ध असतील, सगळ्या स्तरातील लोकांना न्याय देण्याच्या संदर्भातल्या मतांचं ज्या पद्धतीचं सभेंमधनं किंवा प्रचारामधनं आम्ही घेतलं होतं, आमच्याकडे आम्ही जातीय ध्रुवीकरणाची किंवा अशा प्रकारची कुठलीही भाषणं किंवा तशा प्रकारचा स्टँड फार कमी घेतला. पण विरोधकांनी घेतल्यानंतर त्याला साहजिकच आहे की आम्ही त्याला उत्तर देणं होतं. जसं आता राहुल गांधींनी संविधानाचा मुद्दा काढला, तर त्या संविधानाच्या वरती आम्ही त्यांना काउंटर केलं की काँग्रेसला कधीच वाटत नव्हतं की या देशाचं संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहावं. त्यांना एका ब्रिटिश घटनातज्ञांकडून ह्या देशाचं संविधान लिहायचं होतं. हे आम्ही त्यांना काउंटर केलं आणि हा त्यांचं पुतना मावशीचं जे संविधानासंदर्भातलं प्रेम आहे ते सगळ्या महाराष्ट्रात आम्ही सांगितलेलं आहे. मला किरणजी एक प्रश्न विचारायचा आहे. लाडकी बहीण या प्रश्नाचं भावनिक राजकारण झालं नाही का?
नाही नाही, आता ज्या लोकांना जे आम्ही काम केलं ते लोकांना सांगायचं नाही का निवडणुकीमध्ये आम्ही काम केलेलं आहे लोकांना म्हणजे हे 2 कोटी म्हणजे अडीच कोटी महिलांपर्यंत हा लाभ पोहोचलेला आहे. त्या महिलांना आम्ही सांगणार नाही का वा महिलांना आम्ही काम केलं. आता प्रत्येक राजकीय पक्ष जो सत्तेत असतो त्यांनी केलेली कामं सांगतात ना, तशी आम्ही शेतकऱ्यांसाठी केलेली कामं असतील, युवकांसाठी काम केलेली कामं ती आम्ही सांगितलेली आहेत ना अतुलजी. बरोबर आहे किरणजी. काटोलमधून सलील देशमुख आता पिछाडीवरती असल्याची या घडीची सर्वात मोठी बातमी. महानिकाल ब्रेकिंग आपण पाहतोय. काटोलमधून सलील देशमुख पिछाडीवरती. तर काटोलमधून सलील देशमुख पिछाडीवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तशाच प्रकारे बारामती असेल किंवा सुरुवातीचे काही महत्त्वपूर्ण कल येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोस्टल जे मतं आलेली होती त्या संदर्भातली ही आकडेवारी आपण यावेळेला पाहतोय. त्यामुळे काटोलमधून सलील देशमुख पिछाडीवरती असल्याची मोठी बातमी आपण पाहतो आहोत. मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांच्याकडे जाण्याआधी येणारी प्रतिक्रिया ठेवायला पाहिजे आणि एरियाचा क्षेत्राचा जो विकास केला पाहिजे तो विकास करू शकले नाही. याच्या विरोधात एक जबरदस्त मतदान झाली आहे. नंतर एक लाडकी बहन योजनाचा पण एक जबरदस्त तिकडे प्रभाव आहे, परिणाम आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे. तर यावेळेला आपण पाहिलं की बाप्पाच्या चरणी लीन होण्याकडे सगळ्यांचा कल असल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी असू दे, महायुती असू दे, प्रत्येक पक्षाचे नेते मंडळी आणि जे प्रमुख नेते आहेत ते थेट बाप्पाच्या चरणी लीन होत असल्याचं आपण पाहतोय. मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांना मला विचारायचं आहे, योगेशजी, आदित्य ठाकरे हे आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहे आणि संदीप देशपांडेंचं वरळीमध्ये काय होणार हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तुमची प्रतिक्रिया. बघितलं तर हे फारच सुरुवातीचे कल आहेत. पोस्टल मतमोजणी सुरू आहे त्यामुळे याच्यावरनं लगेचच पुढचा अंदाज बांधणं थोडं घाई केल्यासारखं होईल. पण मी एक खात्रीने सांगू शकतो की संदीप देशपांडे यांनी ज्या पद्धतीने तिथे मेहनत घेतली वरळी मतदारसंघात आणि ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे तिथे सातत्याने नॉट रिचेबल असायचे, त्या तिथं ज्या कोळी बांधवांचे प्रश्न होते, तिथे जे बीडीडी चाळीचे प्रश्न होते, या संदर्भात संदीप देशपांडेंनी सातत्याने तिथं आवाज उठवला. त्याचे परिणाम तुम्हाला या निवडणुकीत नक्की दिसतील. आणि जरी आता पोस्टल मतदानात तिथे काही दुसरं चित्र दिसत असेल तरी ज्या वेळेस मतदान यंत्रांची मोजणी सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला यात निश्चितपणे बदल झालेला दिसेल. बरं, बालाजी पाटील त्या ठिकाणची तिरंगी लढत आणि त्याकडे लागलेलं सगळ्यांचं लक्ष देखील आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? आदित्य ठाकरे त्या ठिकाणी आघाडीवरती आहे सुरुवातीला येणाऱ्या कलांनुसार. निश्चित पद्धतीनं आदित्य ठाकरे त्या ठिकाणावरती विजयी होतील आपण सुरुवातीच्या कलानुसार पाहतोय आणि हे शेवटपर्यंत टिकून राहील त्यामध्ये काही वाद नाही. निवडणुकीच्या अगोदर कुणीतरी यायचं आणि हंगामी पद्धतीनं उभा राहायचं हे काही येणे नाहीये आणि त्यामुळं आदित्य ठाकरे 100% विजयी होतील. मला एक मुद्दा सर इथं हे करायचा आहे. आता शिवसेनेचे प्रवक्ते सांगत होते की काँग्रेसला बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहू द्यायची नव्हती अशा प्रकारचे खोटं ते या ठिकाणावरती बोलले. म्हणून ते काउंटर करणं गरजेचं आहे कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाखो लोक पाहत आहेत आणि हे लबाड वाक्य लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून मी सांगतोय की किरण सरांनी परत एकदा अभ्यास केला पाहिजे भारतीय इतिहासाचा. कारण ज्या वेळेला घटना समितीच्या संदर्भाने निवडणुका झाल्या त्यावेळेला स्वतः काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तिथं जबाबदारी दिली पाहिजे यासाठी सहभाग घेतला, पुढाकार घेतला आणि या देशाचं संविधान हे त्यांच्या माध्यमातून व्हावं यासाठी काँग्रेसनं पुढाकार घेतलेला आहे. कदाचित सर हे विसरले असतील शिवसेनेत गेलं तसं. याच्या अगोदर बालाजी आपल्याकडे पण येणार आणि किरण सर आपल्यालाही बोलायची संधी देतो. सांगोल्यातून मात्र शहाजी बापू पाटील आघाडीवरती असल्याची मोठी बातमी. यवतमाळमधून संजय राठोड आघाडीवर. या घडीची महत्वाची बातमी आपण पाहतोय. जळगाव जामोद मधून गिरीश महाजन आघाडी घेताना दिसत आहेत तर घनसावंगी मधून राजेश टोपे देखील आघाडीवर असल्याची बातमी आता समोर येते. राजेश टोपे आघाडीवर आहेत तर काटोल मधून सलील देशमुख पिछाडीवर असल्याची बातमी आपण पाहतोय. काटोल मधलं जर चित्र आपण पाहिलं सर तर निवडणुकी ज्या दिवशी निवडणुका झाल्या राज्यात 20 तारखेला त्या दिवशी संध्याकाळी मात्र अनिल देशमुखांवर झालेला हल्ला हा देखील फॅक्टर एक महत्वाचा ठरतो. त्यानंतर मात्र कुठंतरी या सगळ्याचं एक भावनिक राजकारण काटोलमध्ये सुद्धा खेळलं गेलं होतं. खरोखर आहे या संदर्भातली आपण चर्चा करणार आहोत. मात्र तत्पूर्वी जो मुद्दा सुरू होता बालाजी आणि आपल्याबरोबर असलेले किरण सोनवणे यांच्यामध्ये एकमेकांना प्रत्युत्तर ते देत असल्याचं पाहायला मिळतंय. बोला किरणजी.
सर, तुम्हाला माहिती आहे की माझा या संदर्भातला चांगला अभ्यास आहे. तुम्हाला कदाचित आठवत नसेल की ज्यावेळेस भारतीय राज्यघटना लिहिण्याची तयारी सुरू होती त्यावेळेस तत्कालीन असणारे काँग्रेसचे माननीय नेते आदरणीय पंडित नेहरूंनी आपली जी बहीण आहे विजयालक्ष्मी पंडित यांना BN राव जे ब्रिटिश अधिकारी होते त्यांच्यासोबत ब्रिटनला पाठवलं होतं आणि ब्रिटनला पाठवून त्या ठिकाणी विदेशी घटनातज्ञ अनेक होते त्यांच्याशी चर्चा करून भारताची राज्यघटना लिहिण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. त्यावेळेस आयवर जेनिंग यांचं ऑन रेकॉर्ड नाव परत एकदा ऐकून घ्या तुम्ही. आयवर जेनिंग नावाचे घटनातज्ञ हे जगामध्ये खूप प्रसिद्ध होते. त्यांना विजयालक्ष्मी पंडित आणि BN राव यांनी विनंती केली होती की तुम्ही भारताची घटना लिहा. पण त्यांनी सांगितलं की माझ्याकडे ऑलरेडी 2 देशाच्या राज्यघटना लिहिण्याचं काम बाकी आहे. ते पूर्ण त्यासाठी तुम्हाला 2 वर्ष थांबावं लागेल. 2 वर्ष तुमची थांबायची तयारी असेल तर तेव्हा मी तुमच्या देशाची घटना लिहू शकेल. पण हे सांगत असताना त्यांनी आणखी एक पुस्ती जोडली की तुम्हाला जर समजा तुमच्या देशाची राज्यघटना लवकर लिहायची असतील तर तुमच्या देशामध्ये 3 लोक असे आहेत की जे भारतीय राज्यघटना लिहू शकतात. त्यात त्यांनी पहिलं नाव दिलं MJ जयकरांचं, दुसरं नाव दिलं तेज बहादूर सप्रूंचं आणि तिसरं नाव दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. बालाजी पाटील सर, तुम्हाला इतिहास सांगतो की पहिल्यांदा ते कुठल्याही पद्धतीने डॉक्टर बाबासाहेबांकडे काँग्रेस अप्रोच झाली नाही. ते MJ जयकरांकडे गेली, तेज बहादूर सप्रूंकडे गेली. ह्या दोघांनी आपल्या प्रकृतीचं आणि अस्वस्थतेचं कारण दाखवल्याच्या नंतर बालाजी सर त्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांकडे आलं. आणि तुम्ही काय सांगता, घटना लिहून घेतल्याच्या नंतर बाबासाहेबांना पाडण्यात कोण पुढे होतं? भारताचं जी एक प्रकारची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यांना पाडण्याचं घटना लिहून झाली किरणजी, आणि लगेच आपल्याकडे त्यांना पाडलं. येण्याआधी या क्षणाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत. अद्वय हिरे यांच्या संदर्भात मोठी बातमी येते. पण आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील आघाडीवर असल्याचं कळतंय. पहा, जी आकडेवारी आपल्याला दिसते ते सुद्धा आपण सांगणार आहोत. दादा भुसे मालेगाव बाह्यमधून पिछाडीवर आहेत. अद्वय हिरे मालेगाव बाह्यमधून आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. आता जे पोस्टल काउंटिंग केलं जाते उमरखेडमधून किसन वानखडे आघाडीवर आहेत. उमरखेडमधून एक महत्त्वाचा हा मतदारसंघ. महायुतीमध्ये 44 जागा आघाडीवर महायुती, तर महाविकास आघाडी 28 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसतंय. पोस्टल काउंटिंग आता या क्षणी सुरू आहे, पण महायुती लीड घेताना दिसते. बरोबर आहे, महायुती या ठिकाणी लीड घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र टेलिव्हिजन स्क्रीनवरती आलेल्या आकडेवारीवरती देखील लक्ष असू द्या, कारण एका बाजूला विभाग निहाय कोण त्या ठिकाणी पुढाकार घेत असल्याचं किंवा सुरुवातीचा येणारे कल आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसरीकडे एकूण 288 जागांपैकी राष्ट्रवादी जी आहे अजितदादांची त्यांच्या सुरुवातीच्या कलांमध्ये 7 ठिकाणी ते पुढे असल्याचं दिसून येत आहे. तर एकूणच भाजप 27, शिंदेंची शिवसेना 11, अजित पवारांची राष्ट्रवादी, अशा प्रकारे आकडेवारी टॅलीच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते. भाजप आणि काँग्रेसचा आपण विचार केला तर भाजप 27 ठिकाणी आणि काँग्रेस जी आहे त्यापेक्षा निम्मे जागांवरती आता आघाडीवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या आकडेवारीवरती देखील नजर असेल. पुढच्या आपण चर्चेकडे वळूयात लागवी. अगदी अतुलजी, आपण पाहतोय की या ठिकाणी आघाडी असल्याचं आता पाहायला मिळत आहे, पण सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत त्या अपक्षांचा काय होणार? कारण अपक्ष मोठ्या संख्येनं या ठिकाणी मैदानात उतरताना दिसत आहेत. इथे जर चित्र आता पाहिलं तर आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार हा जो काही वाद होता तो प्रचार सभेत सुद्धा पाहायला मिळालेला होता. आणि आता मात्र वळसे पाटील आघाडी घेताना दिसत आहेत. वळसे पाटील सध्या आघाडीवर घेत आहे. पोस्टल मतदान आहे, पण मला असं वाटतं की काही तासानंतर तिथं चित्र बदलू शकतं आंबेगाव मतदारसंघातलं. अच्छा, म्हणजे प्रेरणाजी, तुम्हाला नेमकं या संदर्भातला काय वाटतंय की कशा प्रकारचा निकाल येऊ शकतो? कारण सुरुवातीचे कल जरी असले तरी पुढे काय? प्रेरणाजी, मी आपल्याकडे येतो. यावेळेला आमचे प्रतिनिधी जे आहेत ते पुण्याहून आपल्यासोबत जोडले गेले. चंद्रकांत दादा पाटील त्यांच्यासोबत आहे. वाईड कार फ्रेम
जास्त क्लोज झाली. आपण पाहतोय अद्वै हिरे मालेगाव बाह्य मधून आघाडीवर आहेत, तर कोथरूड मधून चंद्रकांत दादा पाटील सुद्धा आपला नशीब आजमावत आहेत. दादांचं, चंद्रकांत दादा पाटलांचं नेमकं काय होणार याकडे मात्र आता सगळ्यांच्याच नजर आहेत. तर संदीप नाईक बेलापूर मधून आता मुंबईच्या अगदी खेटून असलेल्या बेलापूरची आघाडी समोर येते. संदीप नाईक आघाडीवर आहेत. बेलापूरमध्ये मात्र अपक्ष सुद्धा मोठ्या प्रमाणावर रिंगणात होते. चौरंगी अशी लढत बेलापूरमध्ये झालेली. फैसला आज होणार आहे. मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. आपल्या सोबत कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील आहेत. दादा, खूप खूप स्वागत आहे. सुरुवातीला तर आता जी आघाडी आलेली आहे, ज्यामध्ये कोथरूड मधून तुम्ही आघाडी घेतलेली आहे पोस्टल मतदानामध्ये. पोस्टलच नाही तर प्रत्येक राऊंडला मी नम्रपणे सांगेन, कधी अहंकारी नाही, कधी उद्धट नाही, पण नम्रपणे सांगेन, 5 वर्ष जी जनतेशी माझी नाळ जोडली, मी त्यांच्या कुटुंबाचा सदस्य झालो, ते माझ्या कुटुंबाचे सदस्य झाले. प्रत्येक राऊंडमध्ये आघाडीत असेल आणि प्रचंड मताधिक्याने मी विजयी होईन. असंच महायुतीचाही आहे. महायुती ही 160 ब्रँडेड म्हणजे चिन्हवाली कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ ह्या चिन्हवाली 160ची महायुती विजयी होईल. धाकधूक होती दादा, आता काही अवघे तास उरलेले आहेत, चित्र स्पष्ट होईल, पण कालपासून मनामध्ये धाकधूक होतीये की काय नेमकं होईल. मी परवाही प्रवासात होतो, कालही प्रवासात होतो. परवा 2 मोठे धार्मिक सामाजिक प्रोजेक्टला व्हिजिट द्यायला गेलो. काल तर शिर्डी आणि नागपूर केलं. मध्येच विमान पकडायला नाशिकलाही गेलो, तिथे काही जण भेटायला आले. तर मी माझ्या आयुष्यामध्ये नेहमी ह्या तत्त्वज्ञानावर चाललो की तुमच्या हातात काहीच नाही, तुमच्या हातात फक्त प्रयत्न करणं आहे. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न तर खूप केले, कोथरूडमध्ये केले, पश्चिम महाराष्ट्रात अनेक सीटवर गेले. यश हे परमेश्वराच्या हातात आहे. आणि त्यामुळे माझे गुरु नेहमी असं सांगायचे की काळजी करण्यासारखं काहीच नाही, काळजी घेण्यासारखं खूप आहे. त्यामुळे काळजी न करता काळजी घेण्यासारख्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली. दादा, तुम्ही ब्रँडेड महायुती म्हणला, 160चा आकडा तुम्ही सांगताय. समजा त्रिशंकू अवस्था झाली तर काही अपक्ष किंवा इतर जे काही छोटे पक्ष आहेत यांना घेण्याची गरज पडणार नाही तुम्हाला? त्रिशंकू स्थिती महाराष्ट्राच्या राजकारणाची निर्माण होणार नाही. 160च्या पुढेच महायुती मोजायची. तरी अपक्ष बरोबर येणार आहेत, अन्य काही सहयोगी पक्ष बरोबर येणार आहेत, महाविकास आघाडीतले काही येणार आहेत, त्यांचं स्वागत आहे. पण ब्रँडेड महायुती 160च्या खाली जाऊ शकत नाही. मुख्यमंत्री कोण असेल महायुतीमध्ये? म्हणजे आता काही तास शिल्लक आहेत, सरकार बनवायचे, 48 तास खरं तर हातामध्ये असणार आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये इतकी प्रचंड शिस्त आहे आणि ती शिस्त जाचक नाहीये. ती शिस्त हा सुद्धा आमच्या विचाराचाच भाग आहे. आमच्या विचारामध्ये जे 20 गुण मानले जातील ते शिस्त एक आहे. आणि त्यामुळे आम्ही महाराष्ट्राचे आमदार गटनेता ठरवू आणि शीर्ष नेतृत्व म्हणजे माननीय मोदीजी, माननीय अमितभाई, माननीय जगतप्रकाश नड्डाजी आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आहे, ते निर्णय करतील. अलीकडच्या काळामध्ये 2.5 वर्षात एकनाथजी आणि 1 वर्षामध्ये अजितदादांना सुद्धा या आमच्या शीर्ष नेतृत्वामध्ये फेथ म्हणजे विश्वास निर्माण झाल्यामुळे त्यांची पण मानसिकता अशी आहे की त्या शीर्ष नेतृत्वाने ठरवावं. म्हणजे आता हे शीर्ष नेतृत्व फक्त बीजेपीचं झालं नाही, हे शीर्ष नेतृत्व महायुतीचं झालेलं आहे. ठरवतील, आमच्याकडे वेळ लागत नाही. सगळे इफ्स अँड बट्स झालं, काय झालंस काय करावे, काय झालंस काय करावे, काय त्याचं तयार आहे. दादा, या निवडणुकीमध्ये अनेक मुद्दे पाहायला मिळालेले होते. एक तर मनोज जरांगे यांचा फॅक्टर, तुम्हाला काय वाटतं याचा काय परिणाम होईल तुमच्या महायुतीवर? मनोजदादा जरांगेंचा फॅक्टर जो आहे किंवा अल्पसंख्याक कन्सॉलिडेशनचा फॅक्टर आहे किंवा संविधान हे बदलणार आहे ते नावाचा फॅक्टर आहे, हा लोकसभेनंतरच्या 4 महिन्यामध्ये पूर्ण डायल्यूट झाला. संविधान बदलण्याच्या विषयात तर राहुल गांधी विदेशातल्या प्रवासात बोलूनच गेले की माझं सरकार येईल त्यावेळेला मी रिझर्वेशन शिल्लक ठेवणार नाही. ते त्यांच्या खूप अंगाशी आलं. आणि मग संविधान हे बदलणार नाही, संविधान याने कधी बदललं नाही, संविधानाचा त्यांनी सन्मान केला. संविधान दिन मोदीजीने सुरू केला. आता तर प्रत्येक शिक्षण संस्थांमध्ये आम्ही संविधानाची एक मोठी प्रत उपलब्ध राहणं, त्याचं एक प्रॉमिनंट प्लेसला प्रेझेंटेशन होणं, असं संविधान
ज्याला स्थळ म्हणून निर्माण करतो. त्यामुळे आता संविधान बदलण्याचा विषय संपला. अल्पसंख्याकांना याचं लक्षात आलं की हे काँग्रेसवाले आपल्याला उगाच घाबरवतात. यांना आमचा विकास करायचा होता, त्यांच्या हाताची खूप वर्ष होती, तरी आम्ही छत्रीवाले आणि छत्री रिपेअर करणारे, स्टोअर रिपेअर करणारे, दुसऱ्याची रिक्षा चालवणारे, फळं विकणारे का राहिलो. याची या 4 महिन्यामध्ये अल्पसंख्याकांना जाणीव झाली. आणि सेम अबाउट मराठा समाज. मी वारंवार प्रश्न म्हणून त्यांना विचारत राहिलो की आमचं काय चुकलं. आणि आमचं काय चुकलं नावाचा प्रश्न हा सर्वसामान्य मराठ्यांना, सर्वसामान्य मराठा समाजाला. या घडीची महत्वाची बातमी. आतापर्यंत 107 जागांचे कल हे हाती आलेले आहेत. महायुतीची आतापर्यंत 59 जागांवर आघाडी पाहायला मिळते. मविआची 41 जागांवर आघाडी असल्याची बातमी समोर येते. आतापर्यंत 107 जागांचे कल हे हाती आलेले आहेत. यामध्ये आपण पाहतोय जवळपास महायुती या ठिकाणी आघाडी घेताना दिसते, लीड घेताना दिसते. सुरुवातीला एक्झिट पोल नंतर असं म्हटलं जात होतं विशाल सर की काटेकी टक्कर होईल महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये, पण इथं मात्र जे पोस्टल काउंटिंग येत आहे त्यामध्ये मात्र महायुती बऱ्यापैकी लीड घेताना दिसते. बरोबर आहे लाघवी, ज्या प्रकारे आपण काही अंदाज लावलेले होते, आपले एक्झिट पोलचे देखील अंदाज आलेले होते आणि हे प्राथमिक कल आपल्याला पाहायला मिळतात. आणि खरोखर अशाच प्रकारची रस्सीखेच ही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय, जे आपण अगदी या कार्टूनच्या माध्यमातून जाणून घेतोय. मात्र झालं काय की ज्या वेळेला 6 पक्ष झाले, वेगवेगळे झाल्यानंतरही महायुती महाविकास आघाडी यांच्यामध्ये असलेली चुरस जी आहे ती अतिशय काटेकी टक्कर होईल असं वाटत होतं. मात्र ज्यावेळेला प्राथमिक आपल्याला 107 जागांचे प्राथमिक कल आपल्या समोर येत आहे, त्यामध्ये असलेली रस्सीखेच सांगण्यासाठी इतकंशी जी दृश्य आहे ते अतिशय समर्पक आहे असंच मला वाटतं. आणि त्याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सगळ्या पॅनलिस्टकडे आपण जातोय. मात्र प्रेरणाजी, जो तुमचा मुद्दा त्या क्षणी राहिलेला होता तो तुम्ही पूर्ण करू शकता आणि त्यानंतर आपण 107 आलेले जे कल आहे महायुती महाविकास आघाडी या मुद्द्याकडे वळतोच आहे. प्रेरणाजींचा आता चेहरा खुललेला आहे कारण महायुती चांगली लीड घेताना दिसते. हो, पाहिलं की महायुती लीड घेते. तर आता जे पोस्टल मतदान आहे ते एज्युकेटेड लोकांनी केलेलं आहे आणि निश्चितपणे त्यांनी भावनेच्या भरी न जाता विकासाकडे बघून हे मतदान केलेलं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे जो लाडकी बहीण, मगाशी सर म्हणाले आपण की भावनेचा विषय, तर हो, आमच्या महिला भगिनींसाठी लाडकी बहीण हा भावनेचाच विषय होता. कारण जी महिला हातावर आहे तिच्यासाठी 1500 रुपये काय होते ते आम्ही ग्रामीण भागामध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे हा निश्चितपणे आमच्या लाडक्या बहिणी निश्चितपणे लाडक्या भावांच्या पाठीमागे उभे राहतील आणि हे निकालामध्ये कळून येईल. थोड्याचा एक प्रश्न आहे, तुम्ही आता सुशिक्षित मतदारांनी दिलेला कौल आहे असं म्हणलेलं आहे, मग ग्रामीण भागात काय? ग्रामीण भागामध्ये जो विकासाचा मुद्दा आहे सर, शेतकऱ्यांचे विषय आहेत. आता उत्तर महाराष्ट्राचा विषय झाला तर कांद्याला भूतन भविष्य आज जो भाव मिळालेला आहे तो आजपर्यंत कोणी दिलेला नाहीये. कधी कांद्याला भाव दिला? आता जो निर्यात मूल्य बंद झाले, आज 10,000 रुपये, उत्तर महाराष्ट्र आज 10,000 रुपये चर्चा या होतच राहतील. पण महत्वाची बातमी वरळीतून येते, पाहूया वरळीत नेमका काय घडतंय. बरं, आघाडी पिछाडी संदर्भातली जी टॅली आहे आपल्याकडे, आपण त्याकडे वळणार आहोत. आघाडी पिछाडीवरती कोण आहे तर मलबार हिल या ठिकाणी मंगल प्रभात लोढा आघाडीवरती आहे आणि पिछाडीवरती असलेले उमेदवार आपण पाहिले. खरं तर अमित ठाकरे यावेळेला आघाडीवरती आणि सदा सरवणकर हे पिछाडीवरती आहे. वरळीमध्ये आघाडीवरती आदित्य ठाकरे आणि मिलिंद देवरा हे पिछाडीवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर राहुल नार्वेकर कुलाबामधून आघाडीवर आहेत, हिरा देवाली पिछाडीवर आहेत. भायखळ्यामध्ये मात्र आता चित्र काहीच सुस्पष्ट होताना दिसत नाहीये. मलबार हिल मध्ये आघाडी आहे, मंगल प्रभात लोढा यांनी आघाडी घेतलेली आहे. तर अमित ठाकरे आघाडीवर आहेत माहीम मधून. माहीम मतदारसंघ अतिशय महत्वाचा, तिरंगी लढत त्या ठिकाणी होत होती. सदा सरवणकर माहीम मतदारसंघातून पिछाडीवर आहेत, तर अमित ठाकरे आघाडीवर असल्याचं माहीममध्ये पाहायला मिळते आहे. माहीममध्ये अमित ठाकरे विरोधात सदा सरवणकर अशी ही लढत झालेली होती. त्यामुळे माहीममध्ये आता सगळ्यांच्याच नजरा आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत सुद्धा माहीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यामुळे तिरंगी असा हा सामना माहीममध्ये झालेला होता. अमित ठाकरे माहीमधून आता आघाडी घेताना दिसतात. आतापर्यंत 107 जागांचे कल हाती आलेले आहेत. तर महायुतीची आतापर्यंत 59 जागांवर आघाडी दिसतेय. अमित ठाकरे विशेषतः माहीमधून लीड घेताना दिसतात. बरोबर आहे. योगेश खैरेंची प्रतिक्रिया आपण घेऊयात. मनसेचं प्रतिनिधित्व ते या चर्चासत्रामध्ये आपल्याबरोबर करतायत.
अमित ठाकरे आघाडीवरती आहेत. काय तुमची प्रतिक्रिया आहे? कारण त्या ठिकाणची तिरंगी लढत आणि त्याचबरोबर मनसेसाठी तर साहजिकच प्रतिष्ठेची लढत, कारण राजपुत्र हे माहीम मतदारसंघामधून आपलं नशीब आजमावत आहेत. आपण पाहिलं तर महाविकास अमित ठाकरे साहेब हे माहीम मतदारसंघातनं निवडणूक लढवत आहेत. पण आपण 2009, 2014 आणि 2019 अशा तिन्ही निवडणुका बघितल्या तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिथं सातत्याने 40,000 प्लस मते तिथनं घेतलेली आहेत. 2009 साली नितीन सरदेसाई साहेब तिथून निवडून आलेले आहेत. त्यामुळं हा माहीम मतदारसंघ हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा मतदारसंघ आहे. आणि जो आता कल अमित साहेब ठाकरे हे असं व्यक्तिमत्व आहे की ते अतिशय डाऊन टू अर्थ आहे. त्यांना विकासाचे मुद्दे कळत आहेत. ते तिथं माहीम मध्ये काय करायचं हे त्यांना माहिती आहे. आणि ह्या त्यांचे जे प्रश्न सोडवण्याची त्यांची कुवत आहे ती माहीम मतदारसंघातल्या मतदारांपर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळं माहीम मतदारसंघातून अमित साहेब ठाकरे हे निश्चितपणे विजयी होतील हे मी खात्रीने सांगू शकतो. माहीम मधून अमित ठाकरे विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला जातोय. पण आपल्या या चर्चेमध्ये निलेश भोसले, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते सुद्धा सहभागी झालेले आहेत. थेट जाते निलेशजी यांच्याकडे. निलेशजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. पहा, बारामतीचा आता काहीसा कल समोर येताना दिसतोय आणि यामध्ये युगेंद्र पवार लीड घेताना पाहायला मिळत आहेत, तर अजित पवार पिछाडीवर असल्याचं दृश्य आहे. शेवटचा निकाल असाच असावा अशी आमची अपेक्षा आहे आणि निश्चितपणे तो तसाच लागेल. ज्या पद्धतीने बारामतीला सदैव नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे, नवीन नेतृत्व निर्माण करण्याचं काम केलं, यंदा पुन्हा बारामतीचे सुज्ञ मतदार तेच करतील अशी आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आणि खात्री आहे. प्रेरणाजी, तुम्हाला काय वाटतंय? मात्र त्यांनी त्यांचा विश्वास व्यक्त केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, मात्र तुमचा विश्वास काय सांगतो? पोस्टलचा कल होता. निश्चितपणे जेव्हा अजून पुढे काउंटिंग सुरू होईल, ऍक्च्युअल काउंटिंग, त्यावेळेला हा कल निश्चितपणे बदलेल. अगदी मला या ठिकाणी एक मुद्दा उपस्थित करावासा वाटतो. मगाशी जसं पोस्टलच्या मतमोजणीमध्ये महायुती लीड घेताना दिसत होती, तेव्हा प्रेरणाजींचं असं म्हणणं होतं की सुशिक्षितांनी कल या ठिकाणी महायुतीला दिल्याचं पाहायला मिळत आहे. पण बारामतीमध्ये मात्र म्हणत असताना प्रेरणाजी म्हणतात की काहीशी सावध भूमिका प्रेरणाजी घेताना दिसत आहेत. हा पोस्टल कल आहे. आता मात्र पुढे पुढे बघूया नेमकं काय होत आहे. काय नेमकं म्हणायचंय प्रेरणाजींना? आताशी काउंटिंग सुरू झालेली आहे, तर त्यामुळे निश्चितपणे पुढे जेव्हा विकासाच्या मुद्द्यावर दादांकडे बघितलं जाईल त्यावेळेला निश्चितपणे हा कल बदलेल एवढं खात्री आम्हाला आहे. आणि ज्या पद्धतीने दादांनी विकास केलेला आहे, नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे, ठीक आहे, पण जे दादांना ओळखतात ते दादांच्या विकासाच्या मागे नक्कीच थांबतील. बरं, अतुल माने सरांना मला याच संदर्भातला प्रश्न विचारायचा आहे की 107 जागांवरती येणारे जे प्राथमिक कल आहे त्यानुसार महायुती ही पुढे जात असल्याचं पाहायला मिळतं, महाविकास आघाडीची कुठेतरी पिछाडी असल्याचं पाहायला मिळतं. चित्र कधीपर्यंत साधारण स्पष्ट होईल? कारण आतापर्यंत आलेले जे काही कल होते किंवा एक्झिट पोलचे काही अंदाज होते त्यानुसार काटेकी टक्कर असेल किंवा 50-50 अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यानुसार प्राथमिक कल जे सांगताय त्यामुळे मतदारांचा कल नेमका कुणाच्या बाजूने जास्त यावेळेला असू शकतो? पोस्टल मतदान चालू आहे, मतमोजणी. मला वाटते की 10:30 पर्यंत चित्र स्पष्ट होईल की आता जो ट्रेंड बघतोय आपण, तर हाच ट्रेंड कायम राहू शकतो. महायुती साधारणतः जसं चंद्रकांत दादांनी सांगितलं 160च्या आसपास विश्वास व्यक्त केलाय. काल एक सर्वे पण आलेला होता, त्याच्यामध्ये 170 दाखवलेलं होतं, पण मला असं वाटतंय की 150 क्रॉस करून ते निघून जातील. आणि माने सर, माफ करा, काही सेकंद थांबवते. महत्वाची बातमी आता तळ कोकणातून समोर येते. तर कणकवलीमध्ये नितेश राणेचे आहेत ते 1000 मतांनी या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील हे देखील आघाडीवर असल्याची बातमी समोर येते. पालघरमधून राजेंद्र गावित आपला गड राखताना दिसत आहेत. राजेंद्र गावित आघाडीवर आहेत. सायन कोळीवाडामधून तमिल सेल्वन. पहा, लोकशाही मराठीनं जी शक्यता व्यक्त केलेली होती त्यामध्ये तमिल सेल्वन आघाडीवर होते आणि लोकशाही मराठीच्या या एक्झिट पोलवर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील आता लीड घेताना दिसत आहेत, तर सायन कोळीवाडामधून तमिल सेल्वन हे देखील आघाडीवर आहेत.
बरोबर. या घडीच्या सर्वात महत्वाच्या महानिकालासंदर्भातल्या ब्रेकिंग आपण आपल्या स्क्रीनवरती यावेळेला दाखवतोय. महाराष्ट्राचा महानिकाल आणि त्यानुसार कुठले कल आणि कुठल्या ब्रेकिंग, तर नितेश राणे कणकवलीमधून 1000 मतांनी या ठिकाणी पुढे असल्याचं आपण पाहतोय. शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटीलही आघाडीवरती आहेत, तर सायन कोळीवाडा, त्यानंतर नितेश राणे, अशा प्रत्येक ठिकाणचे कल आपल्यापर्यंत यायला सुरुवात झालेली आहे. आणि एक्झिट पोलमध्ये जो अंदाज वर्तवलेला होता लोकशाही मराठी आणि रुद्रच्या याच्यामध्ये, त्यानुसार आपल्याला काही कल समोर येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि याच अनुषंगाने आपण पुढच्या चर्चेकडे देखील वळूयात. लाघवी, अगदी कणकवलीमध्ये आपण जे पाहतोय नितेश राणे या ठिकाणी आघाडीवर असल्याचं कळतंय. अतुल सर, मला तुमच्याकडे यायचंय. कणकवलीचा गड राणे कायम ठेवताना दिसत आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी नितेश राणे आघाडीवर. कणकवलीमध्ये वातावरण चांगलं तापलेलं होतं. राजकीय शिमगा हा सतत त्या ठिकाणी होताना आपण पाहतोय. आता मात्र राणे आघाडीवर असताना दिसत आहेत. राणेंचा प्रभाव काही काळ अजून आहे, त्यामुळे राणेचे दोन्ही पुत्र निवडून येऊ शकतात असा एक लोकांचा तिथं म्हणजे ग्राउंड लेवलवरचा एक चर्चा होती. त्यामुळं राणेंसाठी ती तशी सोपी निवडणूक झालेली होती. बरोबर आहे. विनायक आंबेकरांना मला या संदर्भातला प्रश्न विचारायचा आहे. घराणेशाही मोडण्यासंदर्भातले आरोप झालेले होते आणि थेट राणे पिता पुत्र यांच्यावरती देखील अनेक वेळेला टीका पाहायला मिळालेली होती. मात्र आता सुरुवातीच्या कलांमध्ये ज्यावेळेला 1000 मतांनी आघाडी त्या ठिकाणी पाहायला मिळते, मतदार राजा उत्तर देईल, कुणाच्या बाजूने उभा राहील? ची जी कन्सेप्ट आपल्याकडे चर्चा केली जाते त्याच्यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की घराणेशाही कशाला म्हणायचं. एका गांधी घराण्यामध्ये 53 वर्ष सत्ता टिकून ठेवून त्यानंतर सोनियाजी गांधी 1998 मध्ये जे अध्यक्षपद काँग्रेसचं घेतात आणि 2017 साली राहुलजी गांधी यांना अध्यक्ष बनवूनच ते सोडतात, याला घराणेशाही म्हणायचं. कुठल्याही पार्टीचं प्रमुख पद आपल्या पैरोतले दबा के रखने का जो उनका मनसब है उसको घराणेशाही बोलते हैं. तर त्यामुळे ही घराणेशाही आहे. आता कुठल्या आमदाराचा किंवा खासदाराचा पुत्र स्वतःहून जर राजकारणात आला तर त्याला घराणेशाही म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. कारण ज्या मुलाला घरामध्ये राजकारणाचं वळण पडलं त्याने स्वाभाविकपणे राजकारणात यावं, याला घराणेशाही म्हणत नाहीत. जर योग्य उमेदवाराला टाळून, आता दुसरं उदाहरण मी तुम्हाला बारामतीचं देतो की जर आपल्या घराण्यामध्ये आपल्या भावाचा मुलगा जर पक्षाचा प्रमुख बनू पाहत असेल आणि तिथे त्याला टाळून आपल्या मुलीला प्रमुख बनवायचा प्रयत्न झाला तर त्याला घराणेशाही म्हटलं पाहिजे. आणि मग चिडून आपल्या पुतण्याच्या विरुद्ध आपल्या नातवाला उतरवायचा जो काही प्रकार असेल त्याला घराणेशाही म्हटलं पाहिजे. त्यामुळे कणकवलीला घराणेशाही नक्कीच नाही. एक चांगल्या आमदाराची कणकवलीला गरज होती, ती कणकवलीकर आपली गरज जी आहे ती सिद्ध करते. बरं, निलेश भोसले, यावरती मला तुमची प्रतिक्रिया अतिशय महत्वाची वाटते यावेळेला. कारण घराणेशाहीचा मुद्दाच खोडून टाकावा, कारण प्रत्येक राजकीय पक्षामध्ये कुठे ना कुठे ती घराणेशाही असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग एकमेकांवरती आग पाखड करताना त्याचा सारासार विचार प्रत्येक पक्षानं करायला हवा का? निलेशजी. सुप्रियाताई राजकारणामध्ये काय काल आल्या आणि त्यांना पक्षाचं काहीतरी पद दिलं अशातला भाग नाही. बरं, इथून मागे जेवढी पदं दिली आम्ही सगळी अजितदादा पवार यांनाच दिली होती. उपमुख्यमंत्री 5 वेळा झाले, ते कोणा जीवावर झाले? सन्माननीय शरद पवार साहेबांच्या जीवावर झाले. तर हे जर सेना भाजपची लोक असं बोलत असतील तर मला त्यांना विचारायचंय की हे गोपीनाथ मुंडेंची मुलगी राजकारणात, त्याला तुम्ही काय म्हणणार? प्रमोद महाजनांची मुलगी राजकारणामध्ये, त्याला काय म्हणणार? इतर अनेक नेत्यांची नावं घेता येतील, त्यांचे सगळ्यांची मुलं मुली राजकारणामध्ये, त्याला काय म्हणणार? बघा, आम्ही नेहमी एक गोष्ट बोलतो, जर एखाद्यामध्ये गुणवत्ता असेल, समाजामध्ये काम करण्याची इच्छा असेल आणि तो जर आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करत असेल तर त्याला घराणेशाहीत फक्त तेवढंच नाव द्यायचं आणि त्याच्या पूर्ण गुणवत्तेवरती पाणी टाकून द्यायचं हे अनुचित ठरेल, ते उचित ठरणार नाही. आपण देखील जर सगळ्या राजकीय पक्षांचा अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की जे जे काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत किंवा त्यांची मुलं जर राजकारणामध्ये आले असतील तर त्यांची सामाजिक पार्श्वभूमी आहे. जर आपण आज आमच्याकडे पाहिलं, अनिल देशमुख साहेबांचा मुलगा असेल, तिकडे कटोलमधून इलेक्शन लढतोय, तो आज आलाय का? जसं आम्ही युवक मध्ये काम करतो, मला 10-15 वर्षापासून आम्हाला माहिती आहे की तोही कार्यकर्ता तिकडे काम करतोय. आज त्याला घराणेशाही बोलून त्याला मागच्या त्यांनी 15-20 वर्षाचे पक्षाला, समाजाला आणि त्या विभागाला दिले, त्याच्यावर संपूर्ण पाणी करून टाकायचं का आपण? तर हे अनुचित ठरेल.
बरं निलेशजी, मी आपल्यानंतर बालाजी पाटील यांची देखील प्रतिक्रिया घेणार आहे. मात्र या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पुन्हा एकदा पाहूयात. बोरिवलीमधून संजय जे आहेत ते आघाडीवरती संजय असल्याचं उपाध्याय पाहायला मिळत आहे. आघाडीवर आहेत. इचलकरंजीमधून राहुल आवाडे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. आघाडी पिछाडी सध्या आपण पाहतोय. कुर्ल्यातून मंगेश कुडाळकर सध्या आघाडीवर आहेत. विक्रोळीतून सुनील राऊत आघाडीवर असल्याची बातमी आता समोर येते. बोरिवलीमधून संजय उपाध्याय आघाडीवर आहेत. पुन्हा पुन्हा तेच सांगते, जो लोकशाही मराठी आणि रुद्र रिसर्चनं एक्झिट पोल केलेला होता तोच आता खरा ठरताना दिसतोय. दर्यापूरमधून गजानन लवटे आघाडीवर असल्याचा पाहायला मिळत आहे. मालेगावातूनही एक मोठी बातमी येते. त्यापाठोपाठ जुन्नरमधून सत्यशील शेरकर आघाडीवरती असल्याचा महानिकाल ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. शिरूरमधून अशोक पवार हे आघाडीवरती आहेत. आघाडी पिछाडी समोर येते. मालेगावच्या मध्यमधून सपाच्या शाने हिंद हे आघाडीवर असल्याचं कळत आहे. दर्यापूरमधून गजानन लवटे आघाडीवर आहे, तर मंगेश कुडाळकर सुद्धा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. बरं, यापूर्वी आपली चर्चा सुरू होती घराणेशाही आणि या मुद्द्यावरती आता बोलतात बालाजी पाटील. घराणेशाहीच्या बाबतीमध्ये टीका करताना फक्त त्यांना दुसऱ्या पक्षातलीच घराणेशाही दिसते. अमित शहाचा पोरगा कुठल्याही गुणवत्तेशिवाय तिथं वस्तू अध्यक्ष म्हणून बीसीसीआयला त्या ठिकाणावरती ती घराणेशाही त्यांना दिसत नाहीये. असे असंख्य आहेत. अशोकराव चव्हाण यांच्या मुलीला थेट कुठल्याही कर्तृत्वाशिवाय भारतीय जनता पक्ष तिकीट देतो आणि नको त्या ठिकाणावरती त्यांना घराणेशाही दिसते. त्यांना स्वतःच्या पक्षातली घराणेशाही दिसत नाही. आणि विकासाचा मुद्दा म्हणणारे जे की आता मला बऱ्याच वेळापासून काही मुद्दे सांगायचे होते आणि किरणजी मला वाटते गेले ते एक मुद्दा सांगून गेले, तो कंप्लीट करतो. महाराष्ट्रातल्या लोकांनी ऐकला पाहिजे 30 सेकंदामध्ये. ते म्हणाले की बाबा काँग्रेस पक्षानं घटना लिहिण्यापासून बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला, तर हे चुकीचं आहे. ज्यावेळेला संविधान समितीच्या निवडणुका झाल्या आणि भारत पाकिस्तान म्हणजे सिंध प्रांत पाकिस्तानात गेल्यावरती बाबासाहेब तिकडनं निवडून आले होते, तर त्यावेळेला बॅरिस्टर जयकर यांचा राजीनामा द्यायला लावून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान समितीमध्ये पाठवून मसुदा समितीचा अध्यक्ष करण्यात आलं. कदाचित हा इतिहास त्यांना माहिती नसेल. असो, तर त्यामुळं भारतीय जनता पक्षाला सोयीस्कर घराणेशाही दिसते. स्वतःच्या पक्षातली ही लोकशाही आणि दुसऱ्याकडे आहे ती घराणेशाही. जसं आता आदरणीय निलेशजी म्हणाले की एखाद्या नेत्याचा मुलगाचं काम करत असेल आणि कर्तृत्वाशिवाय त्याला फक्त त्याच्या बापाच्या नावावरती तिकीट दिल्याचं येत असेल तर ते चुकीचं आहे. पण जर तो 15-20 वर्ष फील्डवरती काम करत असेल, त्याचं योगदान देत असेल, कार्यकर्ता म्हणून काम करत असेल, तर त्याचं ते कर्तृत्व आहे आणि त्याची ती योग्यता आहे, ते मिळालं पाहिजे. पण असं सोयीस्कररित्या एखाद्या पक्षावरती बोलणं आणि विशेष करून 1998 पासूनचा जो सोनियाजींचा आणि राहुलजींचा जो मुद्दा भाजप सातत्यानं घेतेय, तर त्यांनी ते बघावं की हा देश पूर्ण पायी तब्बल 6000 किलोमीटर हिंडून या देशातल्या समस्या जाणून घेऊन सध्या साध्या एका प्रश्नाचं सुद्धा उत्तर द्यायची तयारी 56 इंच का सीना बनणाऱ्या पंतप्रधान महोदयांची राहुलजींच्या समोर एकाही प्रश्नांची उत्तर द्यायची तयारी नाहीये. याचाच अर्थ ते किती तयार झालेले आहेत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आपण पाहतोय शिरूर मधून देखील महत्वाची बातमी समोर येते. आता शिरूर मधून सुद्धा आघाडी पिछाडी सध्या पाहायला मिळते. शिरूर हा महत्वाचा मतदारसंघ राहिलेला आहे विशाल सर, अगदी लोकसभा निवडणुकीत सुद्धा आणि याही निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी जिथं सामना होतोय त्यापैकी एक हा मतदारसंघ आहे. बरोबर आहे. आणि याच संदर्भामध्ये मला अतुल माने सरांना विचारायचं आहे. अतुल माने सर, आतापर्यंत शिवसेना विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी निकालांवरती किती परिणाम होऊ शकेल? आणि जे यापूर्वीपासून म्हटलं जात आहे की आपल्याला एक हाती एखादा पक्ष हवा असेल तर त्यासाठी फोडाफोडीचं राजकारण हाही मुद्दा लोकसभेलाही आणि विधानसभेलाही चर्चेचा मुद्दा ठरलेला होता. त्याचा किती परिणाम आपल्याला विधानसभा निवडणुकीच्या 2024च्या निकालांमध्ये पाहायला मिळेल? राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना हे पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढती झालेली आहेत. त्याचे निकाल आता येतीलच. आणि कोकण आणि कोकणचा वरचा हा जो मुंबईचा जो भाग आहे इथं शिवसेना विरुद्ध शिवसेना, बरोबर, आणि याचा थेट परिणाम ह्या निकालावर होणार आहे. म्हणजे आधीचेच एकाच पक्षातले पुन्हा ते एकमेकाच्या विरोधात लढत आहेत. कुस्ती होते, नुरा कुस्ती होते, काय काय ठिकाणी नुरा कुस्ती कुणाच्या पथ्यावरती पडणार हे महत्वाचं आहे. कुठल्या इतर पक्षांना याचा फायदा होईल? याचा फायदा मला वाटते की भाजप घेऊ शकतो इथून. कारण भाजपची जी रणनीती आहे ना, त्यांना त्यांच्या सोयीनुसार काही जागा हव्या आहेत
त्यांना सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून मोठी संख्या हवी आहे. त्यामुळं यांच्या भांडणात, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ काही ठिकाणी भाजप घेण्याचा प्रयत्नात आहे आणि त्याचे निकाल काही तासात तुम्हाला दिसून येतील. विनायकजींना पण विचारूया, त्यांना हे पटतंय का? विनायकजी, ही नुरा कुस्ती नाहीये, ही तत्वांची लढाई आहे. एका कोणती तत्व? व्यक्तीने आपण स्थापन केला पक्ष म्हणून किंवा आपल्या पिताजींनी पक्ष स्थापन केला म्हणून काही आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांवरती जो अन्याय केला, तो अन्याय ते कार्यकर्ते सहन करू शकले नाहीत आणि ते बंड करून बाहेर पडले. आता मला असं विचारावंसं वाटतं की आपण जर जे उद्धवजींचा 2.5 वर्षाचा काळ आणि एकनाथजींचा 2.5 वर्षाचा काळ असा जर पाहिला तर उद्धवजी फक्त 2 वेळा मंत्रालयात गेले आणि एकनाथजी शिंदेनी काय केलं तर कोकणामध्ये भूस्खलन झाल्यानंतर रात्री 11 वाजता प्रवास सुरू करून सकाळी 6 वाजता ते साईटवर पोहोचले. एकनाथजींनी पूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला आणि उद्धवजींना नाईलाजानी आपला पक्ष वाचवण्यासाठी महाराष्ट्रभर फिरावं लागलं. हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्यामुळे ही नुरा कुस्ती नाही, ही तत्वाची लढाई आहे. अजितदादा सुद्धा तत्वाचीच लढाई लढत आहेत. बरं विनायकजी, मी आपल्याकडे येतो. मात्र यावेळची मोठी बातमी आहे अजितदादांसंदर्भातली. अजित पवार हे 520 मतांनी आता आघाडीवरती आहे. यापूर्वी लाघवी आपण पाहिलेलं होतं की युगेंद्र पवार हे सातत्यानं आघाडीवरती होते, मात्र आता अजित पवार यांनी 520 मतांची आघाडी घेतलेली आहे. प्राथमिक कलानुसार तर वसईतून हितेंद्र ठाकूर यावेळेला आघाडीवरती आहेत. अगदी शेवटच्या दिवशी जो लक्ष्मी दर्शनामुळे जो मतदारसंघ गाजलेला होता, तो हा मतदारसंघ नालासोपाऱ्यातून राजन नाईक आघाडीवर असल्याचं आता पाहायला मिळत आहे, तर वसईतून हितेंद्र ठाकूर आघाडीवर असल्याची बातमी समोर येते. आता आघाडी पिछाडी संदर्भात महत्वाची बातमी, आणखीन एक महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे. गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीण मधून आघाडीवर असल्याचं कळतंय. मंत्री आहेत गुलाबराव पाटील. गुलाबराव देवकर जळगाव ग्रामीण मधून पिछाडीवर असल्याचं दिसतंय, तर गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीण मधून आघाडीवर असल्याची बातमी आता समोर आलेली आहे. 10 मंत्र्यांचं, शिंदेच्या 10 मंत्र्यांचं काय होणार असा सवाल खरं तर उपस्थित होत होता आणि आता मात्र गुलाबराव पाटील आघाडीवर असल्याचं कळतंय. 2 गुलाबरावांमध्ये खरं तर ही लढत झालेली होती आणि एक गुलाबराव आघाडी घेत आहे. बरोबर आहे. या संदर्भातला आपण सविस्तर चर्चा देखील करणार आहोतच. मात्र प्रेरणाजींकडे मी जातोय. पुन्हा एकदा खुलण्यासारखी बातमी तुमच्यापर्यंत येते, कारण अजितदादा आता 520 मतांनी त्या ठिकाणी आघाडीवरती असल्याची ब्रेकिंग पाहिल्यानंतर काय वाटतं? हा कल असाच चालू राहणार आहे. दादांचा लीड वाढतच जाणार आहे. त्यामुळे काही कुठली शंका न ठेवता बारामती ही दादांचीच राहील. बरोबर आहे. तुम्ही ज्या प्रकारे म्हणताय त्याचप्रमाणे आता निलेश भोसलेंची देखील प्रतिक्रिया जाणून घेणं महत्त्वाचं आहे, कारण निलेशजी, युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार, बारामतीतला हा सामना आणि दोन्ही पवारांपैकी कोणत्या पवारांकडे कल असेल बारामतीकरांचा? कारण यावेळेला आता अजितदादा 520 मतांनी हे पुढे असल्याचं आपण बघतोय. प्रेरणाताईंनी आता थोड्या वेळापूर्वी जे वाक्य वापरलं होतं मी त्यालाच कोट करेल की हे प्री मॅच्युअर स्टेज आहे. खूप लवकर याच्यावरती सांगणं योग्य ठरणार नाही. परंतु ज्या पद्धतीने आपण निकाल पाहतोय की जर 520 मतांनी फक्त दादा आघाडीवर असतील अशा स्टेजला, तर एक काळ असा होता की दादा 1-1 लाख मताची आघाडी घ्यायचा. परंतु यंदा जर दादाची इतकं कमी मतांमध्ये हे होत असेल, तुलना होत असेल, तर निश्चितपणे हे विचार करण्यासारखं आहे. थोडंसं आपल्याला थांबावं लागेल. हे नेक टू नेक फाईट आहे. कमी मताने का असेल, पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे युगेंद्र पवारच तिकडनं विजयी होतील असं आम्हाला ठाम विश्वास. अगदी गुलाबराव देवकर जळगाव ग्रामीण मधून आता पिछाडी घेत असताना दिसत आहेत. महायुती 132 जागांवर आघाडीवर आहे, तर 115 जागा महाविकास आघाडी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. पक्षनिहाय सुद्धा आपण पाहतोय. पक्षनिहाय काय परिस्थिती आहे, तर भाजप 85 जागांवर लीड घेताना दिसते. शिंदेची शिवसेना 26 जागांवर आघाडीवर आहे. मिरजमधून भाजपचे सुरेश खाडे आघाडीवर असल्याची बातमी आहे, तर कोपरी पाच पाकडीतून एकनाथ शिंदे आघाडी घेताना दिसत आहेत. बाळापूरमधून नितीन पाटील आघाडीवर आहेत. आघाडी पिछाडी समोर येते. अक्कलकोटमधून सचिन कल्याण शेट्टी हे देखील आघाडी घेत असल्याची बातमी आता समोर आलेली आहे. मिरजमधून भाजपचे सुरेश खाडे आघाडीवर. कोपरी पाच पाकडी मुख्यमंत्री आपला गड कायम राखताना दिसत आहेत.
नक्कीच, आणि त्यांनी हा विश्वास व्यक्त केलेला होता. यापूर्वी असलेले त्यांचे प्रवक्ते जे त्यांनी देखील हा विश्वास व्यक्त केला होता आणि तो सार्थकी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आजपर्यंत त्यांनी केलेलं काम आणि त्यानंतर ठाण्यामध्ये असलेली त्यांची मक्तेदारी त्यानुसार हा गड राखण्यामध्ये निश्चितच त्यांना यश मिळणार एवढं नक्की. यावेळेला या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत काँग्रेसचे युवराज मोहिते देखील आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. युवराजजी, आपलंही स्वागत या चर्चासत्रामध्ये. त्यानंतर रोहिणी खडसे मुक्ताईनगरमधून या ठिकाणी पुढे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांचा देखील यावेळेला समोर येतोय. रोहित पाटील तासगावमधून आघाडीवरती असल्याची मोठी बातमी. अक्कलकोटमधून भाजपचे सचिन कल्याण शेट्टी हे देखील आघाडीवरती आहे. प्राथमिक कल आपल्यापर्यंत येतात लाघवी. रोहित पाटील हे जे नाव समोर येते ना, ते नाव फार महत्वाचं आहे. कारण अगदी शेवटच्या दिवशी, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आबांवर सुद्धा आरोप करण्यात आलेले होते आणि कुठेतरी भावनेचं राजकारण पुन्हा एकदा याही मतदारसंघात खेळलं गेलेलं होतं. मग सिंचनाची फाईल कोणी उघडली इथपर्यंत ती चर्चा रंगलेली होती. आता मात्र रोहित पाटील या मतदारसंघातून लीड घेताना दिसत आहे. रोहित पाटील यांचा लीड असल्याचं तर आपण पाहतोय आणि याच संदर्भात युवराज मोहिते यांच्याकडे मला जायला आवडेल. सुरुवातीचे आलेले कल त्यामध्ये महायुती ही सरस ठरत असल्याचे किंवा आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी मात्र थोडीशी पिछाडीवरती आहे. काटेकी टक्कर होणार होती, काही पर्सेंटेजने मागे पुढे होईल अशा प्रकारचे यापूर्वी कल आले होते किंवा अंदाज वर्तवले गेलेले होते. मात्र प्राथमिक कल पाहिल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, मला आणि आपल्याकडे जे आलेले आहे ते मागे पुढे होत आहे. मला असं वाटतं की ज्या पद्धतीने एकूण राज्यातलं वातावरण होतं, ज्या पद्धतीने एकूण इश्यू आले होते, ते पाहता याच्यामध्ये बदल निश्चित होईल असं मला वाटतंय. आणि तुम्ही बघाल की महत्त्वाचे जे लोक आहेत तिथे आपण जर पाहिलं, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या इथे आघाडी आहे वगैरे वगैरे ठीक आहे, पण इतर ठिकाणी महाराष्ट्र, रेस्ट ऑफ महाराष्ट्र आपण पाहिलं तर ते चित्र जे आहे मला असं वाटतं की ते थोडं सकारात्मक आहे. आणखीन काही वेळाने या सगळ्याचा एक जो कल आहे तो आपल्या लक्षात येईल. आता हा प्राथमिक कल आहे आणि प्राथमिक कलमध्ये आपल्याला असं म्हणता येणार नाही की कोणी एकदम आता पुढे सत्ताच घेणार आहे किंवा कोणी सत्तेत येणार आहे. मला असं वाटतं आणखीन थोडा वेळ आपण थांबलं तर ही जी आकडेवारी आहे याच्यामध्ये खूपच बदल होईल. बरोबर आहे. आणि आता पुढची चर्चा आपण जी आहे ती अर्थातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे असलेले निलेश भोसले यांच्याकडे जाऊयात. निलेशजी, ज्या प्रकारचं भावनिक प्रकारचं राजकारण हे बारामतीमध्ये खेळलं गेलं, तसाच प्रकारचं राजकारण हे रोहित पाटलांच्या बाबतीतही आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. त्या ठिकाणचं एकंदरीत चित्र पाहिल्यानंतर काय वाटतं, त्या ठिकाणचा निकाल कशा स्वरूपाचा असेल आणि त्या ठिकाणचे मतदार कुणाच्या बाजूने उभे राहतील? आपण जर त्या मतदारसंघाचं पाहिलं, रोहित आर पाटील जिकडे आमचे निवडणूक लढवत आहेत, मागच्या 25-30 वर्षापासून सातत्यपूर्ण तिकडे आबांचं एक नावाचं प्रेमळ धबधबा आहे. मी त्यांचं असं बाहुबली टाईपची इमेज असं म्हणणार नाही, पण अतिशय प्रेमाने लोक अख्ख्या महाराष्ट्रातले आबांना प्रेम करतात आणि त्यांच्या प्रती सद्भावना असतात. आणि अशा वेळेस अजित पवारांनी तिकडे जाणे. महत्वाची बातमी समोर येते. येवल्यातून छगन भुजबळ पिछाडीवर गेलेले तर माणिकराव शिंदे येवल्यातून आघाडीवर असल्याचा पाहायला मिळत आहे. ओबीसी मराठा ही जी लढाई होती यामध्ये आता येवल्यातून छगन भुजबळ पिछाडीवर गेल्याचा आता पाहायला मिळत आहे. महत्वाची ही बातमी युवराज. आणि धक्कादायक निकाल छगन भुजबळांच्या बाबतीमध्ये येऊ शकेल या संदर्भातली पहिली बातमी ही लोकशाही मराठीनंच दिलेली होती. आणि लोकशाही मराठीनं दिलेल्या बातमीच्या बाबतीतली आणखी एक समोर येणारी बातमी ती म्हणजे माणिकराव शिंदे येवल्यामधून आता आघाडीवरती असल्याचं आता स्पष्ट होताना दिसतंय. त्यामुळे येवल्यातला निकाल बदलतो का याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल. प्रेरणाजींकडे यावेळेला जाऊयात आणि त्यानंतर पुन्हा एकदा निलेशजींचा जो मुद्दा अपुरा होता त्याकडे देखील वळणार आहोत. मात्र प्रेरणाजी, एक धक्कादायक निकाल तुम्हाला सहन करावा लागण्याची शक्यता आहे येवल्या संदर्भातली, कारण छगन भुजबळ हे या क्षणाला पिछाडीवरती असल्याची आपण ब्रेकिंग न्यूज पाहिली आहे. येवल्याचा विकास पाहिला आहे, येवल्याचा कायापालट जो झालेला आहे गेल्या काही वर्षामध्ये तो मी स्वतःच्या डोळ्यांनी, मी उत्तर महाराष्ट्राची असल्यामुळे पाहिलेला आहे. तर विकासाच्या मागे येवल्याचे लोक निश्चित आहे. आणि सगळ्यात मोठा विषय म्हणजे मांजरपाड्याचं पाणी जे साहेबांनी दिलं त्यामुळे महिलांचा कल आणि जे जनतेचा कल आहे, शेतकऱ्यांचा कल आहे, तो निश्चितपणे भुजबळ साहेबांच्या पाठीशी येवल्यामध्ये आहे. त्यामुळे कोणी कुठलाही जातीचा मुद्दा उठवावा किंवा कुठलेही विषय उठवावेत, भुजबळ साहेबांचा विजय हा येवल्यामध्ये. मांजरपाड्याचा तुम्ही उल्लेख केला, ज्यावेळेला त्या ठिकाणच्या नागरिकांना पाणी मिळालेलं होतं त्यावेळेला डोळे पाणावलेले होते छगन भुजबळांचे देखील. मात्र आजचा निकाल पाहिल्यानंतर पुन्हा एकदा डोळे पाणावण्याची शक्यता आहे का? कारण ओबीसी आणि मराठा हा मुद्दा ज्या प्रकारे त्यांनी लावून धरलेला होता, तुम्ही जे मित्रपक्ष एकत्र आहात, महायुतीच्या अनेक नेत्यांकडूनही थेट विरोध या मुद्द्यावरती झालेला होता, त्याचीच परिणिती आज त्या ठिकाणी भोगावं लागण्याची शक्यता आहे का?
नाही, जो काही जातीचा मुद्दा केला गेला असेल तर लोक सुज्ञ आहेत, लोकांना विकास पाहिजे. एक सामान्य माणसाला काय पाहिजे हो, की आमच्या घरात पाणी पाहिजे, वीज पाहिजे, विकास पाहिजे, आमच्या मुलांना नोकऱ्या पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी जर एखादा नेता पुरवत असेल किंवा एखादा आमदार जर जनतेच्या विकासासाठी दिवस रात्र धावून जात असेल तर मला नाही वाटत बाहेरून कोणी येऊन तिथे त्या ठिकाणी जातीचा मुद्दा उपस्थित करावा आणि त्याच्यातून काही व्हावं अशी आम्हाला निश्चितपणे बरं, शंका यावरती नाही. निलेश भोसले बोलू इच्छित असतील नक्कीच, कारण की तुमचे जे त्या ठिकाणचे उमेदवार आहे ते आघाडीवरती आहे आणि तुमचा यापूर्वीचा राहिलेला मुद्दाही तुम्ही पूर्ण करू शकता. मी पहिले तर रोहित आर पाटील या विषयावरती बोलेल की ज्या पद्धतीने आव्हानाचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक हे पोर्ट्रेट राहिलेलं की तुमचं चित्र राहिलं की अतिशय एकदम चांगलं व्यक्तिमत्व, त्यांचं कुटुंब सगळं चांगलं, वादविवाद कोणाशी नाही आणि अशा व्यक्तिमत्वाशी विषय ज्यावेळेस अजित पवार जाऊन तिकडे सांगतात त्या मतदारसंघामध्ये की त्यांनी काहीतरी घोटाळा केला सिंचन याच्यामध्ये, त्यांनी माझ्या फायलीवर सही केली, हे अतिशय वाईट वाटलेल्या लोकांना आणि निश्चितपणे लोक त्या माध्यमातून अजित पवारांची प्रवृत्ती काय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांची प्रवृत्ती काय याच्यावरती त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवरती अजित पवारांनी ज्यावेळेस ती लाईन मोठी करण्याचं काम केलं त्यावेळेस निश्चितपणे रोहित आर पाटील ह्या व्यक्तिमत्वाच्या मागे पूर्ण मतदारसंघ अतिशय प्रेमाने आणखी ताकदीने तिथे उभं राहिला. त्याचबरोबर जर आपण बाकीच्या महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर छत्रपती शिवरायांच्या विचारांना मानणारा महाराष्ट्र हा कधीही अपमान सहन करत नाही आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखवला गेला भारतीय जनता पक्षाकडनं असेल, मोदी शहाजींकडनं असेल, वेगवेगळे पक्ष फोडून असेल आणि 84 वर्षाच्या युद्धाला जसं अडकवण्याचं काम केलं, चारही बाजूने घेरून त्यांना कोणतरी फसवण्याचं काम करत होते, ते ह्या महाराष्ट्राच्या नागरिकांना अजिबात आवडलेलं नाहीये. त्यामुळे सुज्ञ मतदारांनी निश्चितपणे भुजबळ साहेब हे एक नाव नाहीये. जसे निकाल संपूर्ण आपल्याकडे येतील 12-1च्या आसपास त्यावेळेस आपल्याला महाराष्ट्राचा ट्रेंड कळेल की ज्या ज्या लोकांनी महाराष्ट्राची गद्दारी केली त्या प्रत्येक गद्दारीला उत्तर देण्याचं काम या बॅलेटच्या माध्यमातून महाराष्ट्र केल्याशिवाय राहणार. बरोबर आहे. मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. कळवा मुंब्र्यातून जितेंद्र आव्हाड पिछाडीवरती असल्याची मोठी बातमी, तर नजीब मुल्ला जे आहेत ते मात्र त्या ठिकाणी आघाडीवरती असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र यापूर्वी जर लाघवी आपण विचार केला तर ठाणेच काय तर इतर ठिकाणी देखील ओवळा माजीवाड्यामधून प्रताप सरनाईक यावेळेला आघाडीवरती आहे. कळवा मुंब्र्यातून नजीब मुल्ला जे त्या आघाडीवरती आहे. नजीब मुल्लांच्या बाबतीत मला एक विचारायचं आहे, ज्या वेळेला पोस्टर्स लागायचे त्यावेळेला नजीब मुल्ला आणि जितेंद्र आव्हाड यांचं नातं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. मात्र राष्ट्रवादीमध्ये ज्या वेळेला फूट पडली त्यावेळेला आपल्याच ज्यांना गुरु मानलं जात होतं त्यांच्या विरोधात ही निवडणूक लढली जाणार का आणि त्यानुसारची येणारी खरोखर ही धक्कादायक बातमी. तर ओवळा माजीवाड्यामधून प्रताप सरनाईक हे या क्षणी जे आहेत ते पुढे असल्याचं पाहायला मिळत आहे आणि याच संदर्भातल्या चर्चेकडे आपण पुन्हा एकदा वळूयात. अगदी आपण जर पाहिलं तर कोपरी पाचपाकडी असू दे किंवा कळवा मुंब्रा असू दे, या ठिकाणी प्रतिष्ठित आपले गड कायम राखतील असं म्हटलं जात होतं. पण कळवा मुंब्राचा जर विचार केला तर इथं कुठेतरी जो कल आता समोर येताना दिसतोय यामध्ये आव्हाडांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. युवराज सर, काय म्हणायचं आहे तुम्हाला या सगळ्या संदर्भात? नेहमीची ही समीकरणं यावेळी मात्र लागू पडणार नाहीयेत. असं आहे की जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला यांचं नातं आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. एक म्हणजे एक काळ दोघांचं असं होतं की एक साथ है हम और एक है हम. आता या सगळ्या फाटाफुटीमध्ये नजीब मुल्ला दुसरीकडे गेले आणि जितेंद्र आव्हाड तिथेच राहिले. पण जितेंद्र आव्हाडांचं मी काम पाहिलेलं आहे कळवा मुंब्र्यामध्ये. त्यांनी सातत्याने ज्या पद्धतीने एक तिथे म्हणजे भूमिका म्हणून राजकीय भूमिका असेल, वैचारिक भूमिका म्हणून त्यांनी घेतलेलीच आहे. पण त्याचबरोबर त्यांनी जे केलेलं काम आहे आणि तिथे ज्या पद्धतीचा विकास जो आम्ही पाहिलेला आहे, तर असं आता हा जो पहिला कल आलेला आहे हा धक्कादायक आहे. पण मला असं वाटतं की तिथले लोक जे आहेत ते जितेंद्र आव्हाडांसोबत जास्त जोडलेले आहेत. कदाचित असं असेल की ठाण्याच्या त्या आसपासच्या भागामध्ये ज्या पद्धतीने शिंदेंनी आपलं एक वर्चस्व जमवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सामदंड भेद सगळं वापरलेलं आहे त्यांनी. पैशाचाही खेळ झालेला आहे ते आपण सगळं पाहिलेलं आहे. पण मला असं वाटतं की काही ठिकाणी ह्या सगळ्याचा उपयोग होतोच असं नाही, तुमच्या सत्तेचा उपयोग होतोच असं नाही. लोकांची जी नाळ जुळलेली असते ती तोडणं फार कठीण आहे. म्हणजे आता काय काय निकाल आपण पाहिलेत मगाशी, रोहितचं असेल, हे आर आबांची ही पुण्याई आहे की त्यांची जी काय नाळ होती ती आता आणि रोहित ती पुढे नेतोय. त्यामुळे मला असं वाटतं की हे काही जे निकाल आहेत ते निकाल आपल्याला आता जरी हा कल असला तरी पुढच्या वेळी मला असं वाटतं की ज्यांनी बंडखोरी केलेली आहे, ज्याला गद्दार म्हटलं जातं,
त्यांना लोक धडा शिकवतील अशी एकूण राज्याची एक धारणा दिसते आहे. युवराजजी, मी आपल्याकडे येतो, मात्र यावेळेला पुण्यातनं काही कल आपल्या समोर येतात आणि त्या संदर्भातल्या ब्रेकिंग न्यूज आपण या क्षणाला पाहणार आहोत. हडपसर या ठिकाणाहून मोठी बातमी येते. हडपसरमध्ये चेतन तुपे आघाडीवर असल्याचं कळतंय. हडपसरची ही जागा अगदी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं जाहीर केलेली होती. कसब्यातून रवींद्र धंगेकर 550 मतांनी आघाडीवर आहेत. हडपसरमधून चेतन तुपे 1000 मतांनी आघाडीवर असल्याचं कळतंय. मधून बबनराव लोणीकर या क्षणाला आघाडीवरती असल्याची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण हे मात्र पिछाडीवरती आहेत. या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया अर्थातच युवराजजी यांच्याकडून आपण घेणार आहोत. कराडमध्ये भाजपचे अतुल भोसले मात्र आघाडीवरती आहेत. तर ही लढत पण महत्वाची आहे. दत्ता मामा भरणे आघाडीवर आहेत इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील पिछाडीवर आहेत. पुन्हा एकदा लोकशाही मराठीचा एक्झिट पोल हा कुठेतरी कलांमध्ये खडा ठरताना दिसतोय. इंदापूरची ही लढत महत्वाची मानली जात होती. दत्ता मामा भरणे विरोधात हर्षवर्धन पाटील अगदी शेवटच्या क्षणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले, पण इथं मात्र लीड मामा घेताना दिसत आहे. बरं, अतुल मानेंकडून या संदर्भातलं राजकीय विश्लेषण, त्याआधी युवराज मोहिते आपली पहिली प्रतिक्रिया. नाही, असं आहे की ज्या पद्धतीने बाबा म्हणजे आमचे पृथ्वीराज बाबांचं जे काही हे आता पहिला कल आलेला आहे तो मला असं वाटतं आश्चर्यकारक तोच आहे. पण कारण इतकी वर्षाची त्या परंपरा आहे त्या भागातली त्यांची, म्हणजे त्यांच्या आईपासून वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे हा जो कल आहे तो मला असं वाटतं की ह्या काही फार टिकणार नाही. काही भागामध्ये ज्या बॉर्डरच्या त्या मतदारसंघात आम्ही पाहिलं होतं तिथे मात्र युतीने खूप तिथे जोर लावलेला होता, सगळ्या पद्धतीने तिथे जोर लावला होता. त्यामुळे तिथली काही मतं कदाचित फिरू शकतात, पण मला असं वाटतं की पृथ्वीराज बाबांना तसा काही धोका नाही. माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांचा एक प्रभाव आहे, राज्यावर प्रभाव आहे, त्यामुळे मतदारसंघामध्ये त्यांचा प्रभाव आहे. सो मला असं वाटतं की हा प्राथमिक अंदाज आहे, हे चित्र काही राहणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.